स्वागत आहे तुमचे या आपल्या व्हिडिओमध्ये. YouTubeवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ मिळतील की महा-टी-ई-टीचा 2026चा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त फॉर्म भरणं नाही पाहणार, सोबतच तुम्हाला येत असलेले सर्व प्रश्न, अडचण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करणार आहे. तर फॉर्म भरण्याची सुरक्षित डिजिटल आराखडा आपण आज पाहणार आहे. तर चुका टाळून आणि प्रायव्हसी राखून फॉर्म भरण्याची 100% अचूक स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण पाहणार आहे. तर सर्वात आधी परीक्षेचे महत्त्वाचे टप्पे आणि वेळापत्रक. तर अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे 27 मार्च 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे 16 एप्रिल 2026. आणि एक्झाम जी होणार आहे महा-टी-ई-टी परीक्षा दिनांक 21 जून 2026 वार रविवार. पेपर 1 पहिली ते 5वी सकाळी 10:30 ते दुपारी 1 आणि पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या आधी झाल्या परीक्षेप्रमाणे. तर मित्रांनो, अर्ज भरण्यापूर्वीची आवश्यक पूर्वतयारी डॅशबोर्ड. तर वेबसाईट आहे maha-टी-ई-टी.in. उघडण्यापूर्वी खालील डिजिटल फाईल्स आणि कागदपत्रे तयार ठेवा. एक म्हणजे तुमची ओळखीचा पुरावा, जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड. नंतर शैक्षणिक प्रमाणपत्र जसे 10वी, 12वी आणि पदवीचे बोर्ड मार्कशीट, सर्टिफिकेट. नंतर व्यावसायिक अर्हता व प्रवर्ग जसे डी-एड, बी-एड प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाचे ओळखपत्र. कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक आवश्यक आहे. आणि सोबतच डिजिटल फाईल्समध्ये पासपोर्ट साईज फोटो 17 KB ते 51 KBमध्ये आणि स्वतःची स्वाक्षरी 17 KB ते 51 KBमध्ये ते तुम्हाला फॉर्म भरताना दिसेलच. तर उमेदवारांची नवीन नोंदणी आणि प्रोफाईल निर्मितीमध्ये नवीन नोंदणी असेल तर maha-टी-ई-टी.in वर जाऊन उमेदवारांनी नवीन नोंदणीवर क्लिक करा. युजरनेम आणि पासवर्ड स्वतःच्या पसंतीचा आणि कायम लक्षात राहील असाच युजरनेम आणि पासवर्ड तयार करा आणि तो कुठेतरी सेव्ह सुद्धा करून ठेवा. अचूक संपर्क म्हणजेच चालू स्थितीत मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID प्रविष्ट करा. कोणत्या नातेवाईकाचा किंवा मित्रमैत्रिणींचा न टाकता स्वतःचाच सुरू असलेला नंबर आणि ईमेल ID ज्याचा पासवर्ड सुद्धा तुम्हाला माहीत आहे तेच तुम्ही त्यामध्ये भरा. नंतर पडताळणीमध्ये मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून नोंदणी करा व पुढे क्लिक करा. नंतर 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र हाच तुमचा मुख्य आधार आहे. जसे कोणतीही स्पेलिंग मिस्टेक टाळण्यासाठी तुमचे मूळ नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव तंतोतंत 10वीच्या प्रमाणपत्राप्रमाणेच असायला पाहिजे, हे अनिवार्य आहे. वैयक्तिक आणि संपर्काची माहिती भरणे. तर आधार कार्ड, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक अचूक नोंदवा. आधार नसल्यास एनरोलमेंट नंबर ID असेल तर तो टाका. नंतर पत्ता कायमस्वरूपी किंवा पत्रव्यवहाराचा पत्ता एकच असल्यास सेम ॲज परमनंट ॲड्रेस चेकबॉक्सवर टिक करा आणि शक्यतोवर हे दोन्ही ॲड्रेस सेम ॲज परमनंट ॲड्रेसच ठेवा. नंतर जात, प्रवर्ग, कॅटेगरी. तर तुमचा प्रवर्ग काळजीपूर्वक निवडा. फॉर्म भरताना वेळ लागला चालते पण चुकायला नको. प्रमाणपत्र तपशील, कास्ट सर्टिफिकेट असल्यास तुमचा प्रमाणपत्र क्रमांक आणि इश्यू झालेली दिनांक टाकणे अनिवार्य आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, विवाहित महिला आणि नावात बदलाचे तर्कशास्त्र. जर 10वीच्या सर्टिफिकेटवरील नाव आणि सध्याचे नाव समान आहे का असे विचारण्यात आले असेल, जर समान असेल तर यस क्लिक करा आणि जर बदल असेल तर नो क्लिक करा. आणि जर तुम्ही नो क्लिक केलं असेल तर नावात बदल पर्यायावर यस क्लिक करा. नंतर पुढची पायरी म्हणजेच नवीन नाव तुमचे प्रविष्ट करा आणि सोबत पुरावा अपलोड करा, जसे गॅझेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट. यापैकी एक पुरावा निवडणे अनिवार्य. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. शैक्षणिक अर्हतेची अचूक नोंदणी. तर येथे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक प्रगतीचा उल्लेख मांडायचा आहे. तर 10वी अनिवार्य आहे. तर प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट नंबर, बैठक क्रमांक, उत्तीर्ण महिना आणि वर्ष, मिळालेले गुण अचूक नोंदवा. नंतर 12वी आणि पदवी
तुम्ही BA, BCom, BSc किंवा इतर कोणत्याही पदवी घेतल्या असेल, त्या रकान्यात पास्ट किंवा अपेरिंग निवडून युनिव्हर्सिटीचे नाव आणि गुणांची नोंद करा. नंतर व्यावसायिक अर्हता अंतिम वर्ष अपेरिंग असेल तर विरुद्ध उत्तीर्ण, जसे तुम्ही डी.एड किंवा बी.एडच्या अंतिम वर्षात शिकत असाल तरीही तुम्ही महा-टी.ई.टी देऊ शकता. सिस्टीम दोन्ही पर्यायांना मान्यता देतो. जसे व्यावसायिक शिक्षणमध्ये तुम्ही डी.एड, बी.एड पाहिले तर इथे पास जर तुम्ही क्लिक केले तर मिळालेले गुण, टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल आणि अपेरिंग जर तुम्ही क्लिक केले तर फक्त युनिव्हर्सिटी, बोर्ड आणि वर्ष निवडावे लागेल, गुणांची गरज नाही. नंतर पेपर निवड तक्ता म्हणजेच एक्झाम लेवल मॅट्रिक्स. तर तुमच्या अर्हतेनुसार योग्य पेपरची निवड करा. 2 स्वतंत्र फॉर्म भरण्याची अजिबात आवश्यकता नाही. पेपर 1 मध्ये इयत्ता 1ली ते 5वी डी.एड, डी.टी.एड अनिवार्य. पेपर 2 मध्ये 6वी ते 8वी डी.एड पदवी अनिवार्य. पदवीच्या विषयानुसार मॅथ, सायन्स किंवा सोशल सायन्स पर्याय निवडा. नंतर बोथ अपियर्स असेल तर जे उमेदवार दोन्ही अर्हता पूर्ण करतात त्यांनी एकाच फॉर्ममध्ये बोथ अपियर हा पर्याय निवडा. एक महत्त्वाची टीप म्हणजेच दोन्ही पर्याय द्यायचे असल्यास 2 वेगळे फॉर्म भरू नका. नंतर अत्यंत महत्त्वाचे म्हणजेच माध्यम आणि भाषा विषय तक्ता. तर 2013चा जी.आर नुसार तुम्ही निवडलेले माध्यम नुसार तुमच्या भाषा विषयांची लँग्वेज 1 आणि 2 निवड प्रणालीद्वारे निश्चित केली जाते. येथे मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू प्रथम भाषा आणि दुसरी भाषा तुम्हाला इथे निवडावे लागेल आणि तशी ती निवड प्रणालीद्वारे निश्चित केली जाते. नंतर अतिरिक्त परंतु महत्त्वपूर्ण घोषणा. परीक्षा केंद्राचा जिल्हा निवडल्यानंतर खालील बाबींची योग्य नोंद करा. पहा, दिव्यांगत्व यस दिल्यास दिव्यांगत्व प्रकार आणि टक्केवारी 40% पेक्षा जास्त किंवा कमी नोंदवा. लेखनिक हवा असल्यास तशी स्पष्ट नोंद करा. नंतर कार्यरत शिक्षक तुम्ही सध्या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असल्यास यस करा आणि व्यवस्थापनाचा प्रकार उदाहरणार्थ जिल्हा परिषद, खाजगी, अनुदानित अचूक निवडा. नंतर जुळे भावंड, माजी सैनिक लागू असल्यास अचूक माहिती द्या. नंतर दस्तावेज अपलोड सुरक्षित डिजिटल फोल्डरमधून. तर शेवटच्या टप्प्यात केवळ अचूक साईज आणि फॉर्मॅटमधील फाईल्स अपलोड करा. जसे की पासपोर्ट साईज फोटो, स्वतःची स्वाक्षरी, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड PDF, नंतर हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र, सेल्फ डिक्लेरेशन. स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र जे सेल्फ डिक्लेरेशन आहे त्यामध्ये प्रणालीमध्ये दिलेल्या इंग्रजी किंवा मराठी मजकूर एका कोपऱ्यात कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहा. खाली स्वतःची स्वाक्षरी करा. त्याचा स्पष्ट फोटो काढून तो अपलोड करा. टीप लक्षात घ्या, हे डिक्लेरेशन टाईप केलेले नसावे. ते केवळ उमेदवाराच्या स्वतःच्या हस्ताक्षरातच असणे अनिवार्य आहे. नंतर संपादन, एडिट किंवा अंतिम लॉक. म्हणजेच काय, तर पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही फॉर्ममध्ये कितीही वेळा दुरुस्ती करू शकता, पण एकदा का पेमेंट यशस्वी झाले की फॉर्ममध्ये कोणताही बदल करता येणार नाही. जसे ड्राफ्ट मोड आणि शो प्रिव्ह्यू तुम्ही करू शकता. एडिट ॲप्लिकेशन आणि प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर ते ॲप्लिकेशन लॉक होईल. एडिटचं ऑप्शन चालू जाते. अंतिम टप्प्यामध्ये प्रिव्ह्यू आणि द पॉईंट ऑफ नो रिटर्न. म्हणजेच काय, तर प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करण्यापूर्वी 4 गोष्टी 100% अचूक असल्याची खात्री करा. पेमेंट नंतर यापैकी काहीही बदल करता येणार नाही. एक म्हणजेच नावाचे स्पेलिंग अचूक आहे का तपासा. 2 म्हणजे जात, प्रवर्ग, कॅटेगरी व्यवस्थित तुम्ही भरलेली आहे का पहा. पेपरची निवड तुम्ही पेपर 1, 2 किंवा बोथ व्यवस्थित केलेली आहे का पहा. आणि परीक्षेचे माध्यम आणि भाषा बरोबर सिलेक्ट केलेले आहे का ते पहा. नंतर परीक्षा शुल्क भरणे आणि प्रिंट जतन करणे महत्त्वाचे आहे. सर्व माहिती अचूक असल्यास प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करा. सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजेच UPI किंवा QR कोडने पेमेंट करा. मोबाईल बँकिंग ॲपवरून स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करून पेमेंट पूर्ण करा. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर डॅशबोर्डवर परत येऊन तुमच्या अर्जाची ॲप्लिकेशनची PDF प्रिंट
नक्की जतन करा. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा डिजिटल आराखडा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. योग्य माहिती, अचूक कागदपत्रे आणि सुरक्षित प्रक्रियेसह तुमचा महा-टी-आय-टी 2026 चा अर्ज आता पूर्ण झाला आहे. आता लक्ष केवळ अभ्यासावर आणि आगामी परीक्षेवरच केंद्रित करा. परीक्षेसाठी सर्व शिक्षक बांधवांना OCE कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच तुम्हाला जर काही जरी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपण प्रत्येक प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर देऊ शकू नोटिफिकेशननुसार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.